हॅलो फ्रेंड्स, आज आपण 8th स्टँडर्डचा सायन्सचा सेकंड चॅप्टर आपण बघणार आहे. पहिला चॅप्टर ऑलरेडी आपण मागच्या लेक्चरला कव्हर केलेलं आहे. आता आपल्याला सेकंड चॅप्टर बघायचं. मग आता सेकंड चॅप्टरचं नाव काय आणि काय काय चॅप्टर आपण बघणार आहे. बघा आपल्या समोर आहे. सेकंड चॅप्टरचं नाव काय? हेल्थ अँड डिसीज. हेल्थ म्हणजे काय रे? आरोग्य. डिसीज म्हणजे काय? आजार. मग आपलं आरोग्य आणि आजार ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या. हा टॉपिक कशासाठी आहे? तर आपण काय खावं, काय खाऊ नये, आपण कशी काळजी घ्यावी, काय नाही याबद्दलची सर्व आहे. मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. आता आजाराचा सीझन चालू आहे, माहिती आहे ना. अजून थोडे दिवस जर पाऊस चालू असता तर बरेच जण अजून आजारी झाले असते. काही जण आजारी होऊन आले ऑलरेडी, काही आजार पडणार असणार आहे. हे वातावरण कसं आहे? आजारांचं आहे. मग यासाठी आपण काय केलं पाहिजे? काळजी घेतली पाहिजे. मग नेमकी काय काळजी घेतली पाहिजे ते सर्व इथं तुम्हाला दिलेलं आहे. मग हेल्थ म्हणजे काय? आरोग्य, चांगलं आरोग्य. डिसीज म्हणजे काय? आजार, वेगवेगळ्या प्रकारचे आजार. मग आपल्याला चांगलं आरोग्य काय आहे आणि कोणते आजार कसे आहेत हे आता आपल्या याच्यामध्ये बघायचंय. बघा काही महत्वाची माहिती. बघा इथं गणपती झोपेले. कोण झोपेला आहे? पोरग झोपेले. सिगरेट पिऊ राहिला नाही, सिगरेट नाही पिते. काय करतोय तो? त्याच्या तोंडामध्ये काय टाकली? फेवर स्टिक टाकली. म्हणजे त्याला ताप आलेला आहे, तो ताप किती आहे. मग आपण गेल्यावरती डॉक्टरकडे गेल्यावरती डॉक्टर आपल्याला चेक करतो ताप किती आलाय. मग ताप म्हणजे काय? 100 फॅरेड, 101, 102 असा ताप येतो ना आपल्याला. तो ताप कशात मोजला जातो? तर फॅरेड मध्ये, डिग्री सेल्सिअस मध्ये नाही, ते फॅरेड मध्ये असतं. टेम्परेचर आहे केल्विन, फॅरेड आणि डिग्री सेल्सिअस या 3 मध्ये मोजलं जातं. काय? टेम्परेचर. त्या डॉक्टर जे टेम्परेचर मोजतात ते फॅरेड मध्ये मोजतात. आपल्या बॉडीचं जे टेम्परेचर आपण जनरली जे म्हणतो ते 37 जे आहे ते डिग्री सेल्सिअस मध्ये. आणि एक टेम्परेचर मोजण्याचं युनिट आहे ते आहे केल्विन. टेम्परेचर मोजण्याचे किती युनिट्स आहे? 3 युनिट्स आहे. ते आता तुम्हाला लगेच नाही कळणार, ते पुढे गेल्यावर कळेल. पण याच्या तोंडात जे टाकलेलं आहे काय? फेवर स्टिक आहे. म्हणजे याच्यात किती टेम्परेचर आहे, याला ताप आलाय का नाहीये ते त्याचं चेक करतात. चेकिंग फेवर असं म्हणले. म्हणजे काय रे? फेवर म्हणजे काय? ताप. मग हाऊ हॅव यू इवन टेक द लिव्ह फ्रॉम स्कूल ड्यू टू सिकनेस? कधी कधी तुम्ही बघा आजारी पडले का शाळेतून सुट्टी घेतात. मग याच्या आधी कधी सुट्टी घेतली का? नाही, तुम्ही कधीच सुट्टी घेतली नाही. तुम्ही एकदम हेल्दी पोर आहेत. सुट्ट्या कधी मारतात का तुम्ही? नाही. हे बाकीच्यांबद्दल चालू आहे. व्हॉट हॅपन एक्झॅक्टली व्हेन वी बिकम सिक? मग आपण आजारी पडल्यावर नेमकं काय होतं? हातपाय दुखतात, डोकं दुखतं, पोटात दुखतं, पोटाच्या बऱ्याच गडबडी होतात, कोणाचं कुठं दुखतं, कोणाचं कुठं दुखतं, बरोबर ना. हे सर्व काय बरं? सिक, आजार आहे. हे वेगवेगळे आजार आहे. इथून तर इथपर्यंत सर्व दुखत राहतं काही काहींचं. ते आता आपण पाहिलेले, बरोबर. समटाइम वी फील गुड इवन विदाउट टेकिंग एनी मेडिसिन अँड समटाइम वी नीड टू कन्सल्ट डॉक्टर अँड टेक रेग्युलर मेडिसिन इन द सिकनेस. कधी कधी आपण काही न खाता पिता बरं होतं 1-2 दिवसांनी, बरोबर ना, आपण बरं होणार आहे. आणि कधी कधी काय होतं? मग आपल्याला डॉक्टरकडे जावंच लागतं. 2-3 दिवस कंटिन्यू आजारी, कंटिन्यू ताप आहे, घरचे म्हणतात पोराला काहीतरी झालेलं आहे, मग त्याला दवाखान्यात घेऊन जातात. ताप बी, मग डॉक्टर इकडे चेक कर, बरंच काही चेक करतो. काय करतो त्यालाच माहित राहतं, पण तो बरेच काही काही चेक करतो. चेक केलं मग नंतर म्हणतो तुला काय झालं. मग हा काय चेक करत होता? काही कळत नव्हतं एवढे. चेक करीत होता ना काहीतरी. नंतर म्हणतो काय झालं. मग आपण सांगायचं ताप आला, थंडी आली, काल उलट्या झाल्या, असं असं सांगावं लागतं. मग त्याच्यावर तो डॉक्टर काय करतो? गोळ्या लिहून देतो. पण आधी बऱ्याच होतं काहीतरी चेक करीत राहतो आपल्याला, काय झालं याला, असं ते डॉक्टरला माहिती काय चेक करतो आपलं तो. हे सर्व आपण अनुभव घेतलेला आहे याच्या आधी पण. मग आता आपल्याला नेमकं बघायचं हेल्थची डेफिनेशन काय आणि डिसीजची डेफिनेशन काय. काय बघायचं आता? पहिल्यांदा आपल्याला हेल्थ म्हणजे काय आणि डिसीज म्हणजे काय हे सर्वात पहिलं आपल्याला बघायचं. मग आता हेल्थ म्हणजे काय? तर बघा, हेल्थ म्हणजे नेमकं काय? हेल्थ म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला काय म्हणतो? आरोग्य. मग हेल्थची नेमकी डेफिनेशन काय ते आपण तर पुढे बघणार. बघा, हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लिटली physical, mental and social well-beingness and not merely the absence of any disease. हेल्थ म्हणजे काय तर तुम्हाला इथं डेफिनेशन दिली. हेल्थ म्हणजे काय तर तुम्ही फिजिकली फिट पाहिजे.
फिजिकली फिट म्हणजे काय, हात दुखत, पाय दुखत, डोकं दुखत, अजून काय दुखत असं नाही, फिजिकली फिट पाहिजे. सेकंड काय पाहिजे बरं, मेंटली सुद्धा फिट पाहिजे. मेंटली म्हणजे काय, मेंटली म्हणजे काय, डोक्याने फिट पाहिजे. नाही तर आपण फिजिकली फिट आहे पण लय विचार करतोय, डोकं दुखायला लागलंय, ट्रेस आहे, मग आपला ट्रेस कोणाचाही राहतो, कसलाही ट्रेस राहतो. मम्मी पप्पांना ट्रेस कोणाचा आहे, मम्मीला पप्पाचा, पप्पाला मम्मीचा, दोघांना शेजाऱ्या पाजाऱ्यांचा, गणगोतांचा, नातेवाईकांचा, मामाचा, मामीचा, असे बरेच काही ट्रेस राहतो ना. ती मेंटली आजारी माणसं आहे, दिसत नाही फिजिकली पण मेंटली आजारी. आपल्याला बी ट्रेस आहे अभ्यासाचा, सर काय म्हणतील, होमवर्क केला का नाही. आता माझ्यासारखा बिचारा गरीब सर असेल तर तुम्हाला काहीच बोलणार नाहीये, होमवर्क केला नाही केला, माझ्यासारखा माणूस काही बोलत नाही. पण बाकीचे शिक्षक मात्र तुम्हाला पनिशमेंट करतात, त्रास देतात, म्हणून माझ्याकडे तुम्हाला टेन्शन नाही, पण बाकी का बाहेर काय आहे टेन्शन आहे. मेंटली तुम्ही काय आहे, थोडे डिस्टर्ब आहे, काही काही जास्त डिस्टर्ब आहे, पण काही काही थोडे डिस्टर्ब आहे. मग मेंटली सुद्धा काय पाहिजे बरं, चांगलं पाहिजे. त्याचबरोबर कसं पाहिजे, सोशल वेल पाहिजे. सोशल म्हणजे काय रे, सामाजिक आरोग्य. सामाजिक आरोग्य म्हणजे काय, दुसऱ्यांचा त्रास नसावा, आजूबाजूला आपलं काय पाहिजे, क्लीननेस पाहिजे, कचरा नको, घाण नको, वातावरण चांगलं पाहिजे. हे सर्व एकत्रित जेव्हा चांगलं असेल त्याला काय म्हणायचं, हेल्थ. म्हणजे फिजिकली पण चांगलं पाहिजे, मेंटली पण चांगलं पाहिजे आणि सोशली पण चांगलं पाहिजे. या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्रित येतील, जेव्हा चांगल्या असतील, त्यालाच तर आपण काय म्हणतो बरं, नुसता फक्त आजारी डॉक्टर गेला म्हणून आरोग्य चांगलं नाही असं नाहीये. तर त्याचं फिजिकली, मेंटली आणि काय पाहिजे, सोशल, तिन्ही पण गोष्टी चांगल्या पाहिजे. नाही तर मग लोक, समाजातले लोक बघितले, काही काही वेगवेगळ्या टेन्शन मध्ये, काही सामाजिक टेन्शन मध्ये, काही आर्थिक टेन्शन मध्ये, वेगवेगळ्या टेन्शन मध्ये. कोणतंही टेन्शन हे काय बरं, एक प्रकारे डिसीज आहे, एक प्रकारे आजार आहे. त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं, निवांत राहायचं, थोडं थोडं घ्यायचं टेन्शन पण जास्त नाही घ्यायचं, आलं लक्षात. तर हेल्थ म्हणजे काय बरं, फिजिकली, मेंटली आणि सोशली वेल पाहिजे. क्लिअर झालं काय राहील, हे तीन वर्ड महत्वाचे, तुम्हाला डेफिनेशन वगैरे विचारली जाते. देन नेक्स्ट आहे डिसीज. व्हॉट इज मीन बाय डिसीज. डिसीज म्हणजे काय रे, आजार, वेगवेगळ्या प्रकारचे आजार. मग काय बरं, कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स. डिस्टर्बन्स म्हणजे काय रे, काहीतरी डिस्टर्ब करते कोणते, कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स. कोणतं डिस्टर्बन्स आहे, फिजिकली काय, फिजिओलॉजिकली आणि काय सायकोलॉजिकली. प्रोसेस ऑफ बॉडी इज कॉल्ड डिसीज. आजार म्हणजे काय, एक तर आपल्या फिजिकली पण असू शकतो आणि कसा असू शकतो, सायकोलॉजिकली. सायकोलॉजिकली म्हणजे काय रे, मानसिक, काही ना मानसिक मानसिक टेन्शन असतं, मानसिक, काही ना शारीरिक टेन्शन असतं, काही ना मानसिक टेन्शन असतं. आता शारीरिक म्हणजे काय, ताप, थंडी, इतर काही आजार, काही जुने आजार, काही नवीन आजार असे असणार. सायकोलॉजिकली म्हणजे काय रे, मेंटली स्ट्रेस मध्ये, काही लोक पैशाच्या टेन्शन मध्ये, काही लोक करिअरच्या टेन्शन मध्ये, तुम्ही अभ्यासाच्या टेन्शन मध्ये, बरोबर ना. 10वी 12वीला कॉलेजला गेला थोडं वेगळ्या टेन्शन मध्ये राहशाल, ते आता नाही कळणार तुम्हाला, पण अशी वेगवेगळे टेन्शन असतात, तिला हात नको लावू. हे असे वेगवेगळे टेन्शन, यालाच काय म्हणतो बरं आपण, डिसीज. हे कोणतंच टेन्शन नसावं म्हणजे आपण हेल्दी, पण हे असेल तर काय असणार आहे बरं, डिसीज. इच डिसीज हॅज इट्स ऑन स्पेसिफिक सिम्पटम. मग काय, प्रत्येक आजाराचे स्वतःचे लक्षण आहे. सिम्पटम्स म्हणजे काय रे, स्वतःच्या म्हणजे काय आजाराचे लक्षण आहे. ताप कधी येणार, कधी थंडी येणार, कधी डोकं दुखणार, कधी पोटात दुखणार, कधी काय दुखणार, कधी काय दुखणार. प्रत्येक आजाराचे स्वतःचे काय सिम्पटम्स आहेत किंवा लक्षण आहेत. सिम्पटमचा अर्थ काय, लक्षण. हे हार्डवर वगैरे लिहित चला, तुम्हाला कळाले पाहिजे बाबड्यांना. मग आता आपल्याला बघायचं, आपण काय बघितलं आतापर्यंत, हेल्थ काय असते आणि डिसीज काय असतात. आता आपल्याला टाइप्स ऑफ काय बघायचे बरं, डिसीज. काय बघायचे, टाइप्स ऑफ डिसीज. काही डिसीजचे प्रकार आहेत, खूप प्रकार आहे डिसीजचे, खूप जास्त प्रकार आहे, त्यातले आपण काही टाइप्स इथं बघणार आहे. यू मस्ट हॅव हर्ड द नेम ऑफ व्हेरियस डिसीज लाईक. आपण बरेच काही असे आजार ऐकलेले असणार आहे. कोणते, लाईक डायबिटीज ऐकलं असणार आहे, घरात कोणाला तरी काय नातेवाईक कोणाला डायबिटीज असणार आहे, किंवा कॉमन कोल्ड म्हणजे काय, ताप बीप असेल. त्यानंतर का अस्थमा. अस्थमा म्हणजे काय, काही घरात आपल्या बघा म्हातारे माणसं असतात, त्यांना दम लागतो, हा ते असं वाढतात, ते अस्थमावाले, त्यांना दमेचा त्रास आहे, फुफ्फुसाचा त्रास असतो. हे काय बरं, डाऊन सिंड्रोम म्हणजे काय रे,
डाऊन सिंड्रोम म्हणजे काय, असे काही आजार जे जुने आजार आहे, जुनाट आजार वगैरे आहेत ते असणार आहे. त्याच्यानंतर हार्ट अटॅक, तुम्ही हार्ट डिसीज आहे, हार्ट डिसीज म्हणजे काय, हृदयाचे आजार. कालपर्यंत बोलत होता, आज तर गेला, पण अटॅक आला ना त्याला. हार्ट अटॅकचे आजार किंवा हार्टचे काय आजार आहे, एकदा. रिझन अँड सिम्पटम्स ऑफ ऑल द डिसीज आर डिफरंट. प्रत्येकाचे आजार वेगळे आणि प्रत्येकाचे लक्षण वेगळे, प्रत्येकाचे कारण सुद्धा वेगळे, रिझन सुद्धा वेगळे. टू बीइंग कोऑर्डिनेशन इज सायंटिफिक स्टडी ऑफ डिसीज आर क्लासिफाय ॲज फॉलो. मी इथं आपल्याला डिसीज काय केलंय, क्लासिफाय करून दिले. हा टेबल इम्पॉर्टंट आहे, हा टेबल आता व्यवस्थित आपल्याला बघायचा आहे. हे हार्डवर्ड वगैरे लिहित चला बरं का मुलांना, हे कळाले पाहिजे. मग आता जनरली बरं का, हे जनरली डिसीजचे 2 टाइप्स आहे. पहिला टाइपचा आहे कोऑर्डिनेटिंग ड्युरेशन आणि सेकंड आहे रिझन. काही आजार कसे होतात, कालावधीनुसार. ड्युरेशनचा अर्थ काय, कालावधी. कालावधी म्हणजे काय रे, काही खूप जुने आजार आहे तर काही नवीन आजार आहे, काही आत्ताच झाले, काही अनेक वर्षापासून चालत आलेले असतात लोकांना, ते बघायचे. दुसरं काय बघायचंय, काही आजार हे कारणांमुळे झालेले, वेगवेगळ्या प्रकारचे कारण आहेत त्याला, ते आपल्याला बघायचे. कळलं ना. डिसीज 2 टाइपचे, एक काय बरं, अकॉर्डिंग ड्युरेशन, दुसरं अकॉर्डिंग टू, काही ड्युरेशन नुसार आणि काही रिझन. मग आता ड्युरेशन नुसार जे आहेत का, ज्याच्यामध्ये पहिला आहे क्रोनिक. काय, क्रोनिक डिसीज म्हणजे काय रे, जुनाट आजार, जुनाट आजार किंवा जुने आजार. जुने आजार म्हणजे काय, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्षापासून चालत आलेले आजार आहे, याला काय म्हणायचं, क्रोनिक डिसीज, जुने आजार. जसं की काही लोक बघा हँडिकॅप असतात, काहींना पॅरालिसिस आलेला असतो, किंवा काहींना त्यांच्या पिढीमध्येच आई वडिलांचे आजार पुढे आलेले, असे खूप आजार आहे जे खूप जुने असतात, ते जनरली लवकर बरे नाही होत. अशा आजारांना आपण काय म्हणतो बरं, क्रोनिक, जुने आजार. ड्युरेशन नुसार आहे ना, कालावधीनुसार येतो. आणि दुसरा कोणता आहे बरं, ऍक्यूट डिसीज. ऍक्यूट म्हणजे काय, आत्ताच झालेलं आहे. म्हणजे काय, ताप, थंडी, डोकं दुखायला लागलं, पाय दुखायला लागले, हे काय खूप वर्षापासून दुखत आहे का, नाही. खूप दिवसापासून ताप आलेला आहे का, नाहीये. ते आत्ताच आले, बहुतेक लगेच बरे होऊन जाणार आहे. अशा प्रकारचे जे आजार, त्याला काय म्हणतो आपण, ऍक्यूट. म्हणजे काय रे, आत्ताचीच, लेटेस्ट, नवीन आहे, किंवा आत्ताच आलेलं आहे. नवीन म्हणण्यापेक्षा काय आहे, आत्ताच झालेला, आत्ताच आजारी पडलेला माणूस आहे. आजार आहे पण आत्ता झालाय तो, काही दिवसात, पुढच्या 2-5 दिवसामध्ये तो बरा पण होऊन जाणार आहे. पण हे काय 2-5-10 वर्षापासून आजार आहे, आणि हे तात्पुरत्या स्वरूपाचे आजार आहे. हे कसे आजार सांगितले तुम्हाला, ड्युरेशनचे आजार, जुने आजार आणि नवीन आजार. कळालं का हे, नक्की. सेकंड आहे अकॉर्डिंग टू द रिझन. काही काही डिसीज असे का ते रिझन वर आहे, काही कारण आहे त्यांना, ज्याच्यामध्ये पुन्हा 2 टाइप्स आहे. पहिला कोणता आहे बरं, हेरिडिटी डिसीज, आणि एक आहे ॲक्वायर्ड डिसीज. हेरिडिटीचा अर्थ काय असतो बरं, पहिला काय बरं, हेरिडिटीचा अर्थ काय, ते खूप कालावधीपासून कोणापासून तरी आलेले, म्हणजे जन्मात आहे ते आपल्याला. काय झाले, जन्मात. कधी कधी असं होतं बरं का, आई वडिलांपैकी एकाला काहीतरी असं, सपोज ते अंगावरती सफेद डाग वगैरे असतात बघा, ते कधी कधी मुलांना होऊ शकतात, चान्स असतो. म्हणजे ते डीएनएचा प्रॉब्लेम असतो, म्हणजे जन्मताचे. काही जण जन्मताच हँडिकॅप आले, काही नाही जन्मताच डोक्याचा भाग कमी आलेला आहे. खरंय का खोटं आहे, मी सारे कोणाकच पाहत नाही. काही तर जन्माचाच डोक्याचा भाग कमी, आता डोळे झाकले, कोणा काही बघितलेलं नाही, बरोबर का नाही. तर अशी काही आजार जन्मत आहे, त्याला आपण काय करू शकतो का, आपण काहीच नाही करू शकतो. पण पुढचे कोणते आजार आहे बरं, ॲक्वायर्ड डिसीज म्हणजे काय, ते आपल्या जन्मानंतर आलेले आजार, म्हणजे नंतर झालेले आजार आहे, ते आहे हे. मग आता याच्यामध्ये काय बरं, डाऊन सिंड्रोम वगैरे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आजार पुढे गेला, मी सांगतो तुम्हाला ते काय. याच्यामध्ये 2 प्रकारचे आहेत, हे कसे नंतर आलेले आजार आहे. याच्यामध्ये काय बरं, इन्फेक्शन डिसीज. इन्फेक्शन म्हणजे काय रे, इन्फेक्शन होते, इन्फेक्शन म्हणजे काय रे, फॉर एक्झाम्पल, एकाचं दुसऱ्याला, घरात एकाला ताप आलाय, दुसऱ्याला ताप आला, घरात एखाद्याला कोरोना आजार झालाय, दुसऱ्याला झाला, हे काय राहणार आहे आपले, इन्फेक्शन डिसीज. दुसरे असणार आहे नॉन इन्फेक्शन डिसीज. नॉन इन्फेक्शन म्हणजे काय, एकामुळे दुसऱ्याला होत नाही.
तशी इन्फेक्शन डिसीज काय, एकामुळे दुसऱ्याला होतं. उदाहरणार्थ एक जण खोकतोय घरात, दुसरा पण खोकायला लागतो. एकाला सर्दी झाली, दुसऱ्याला पण सर्दी होते. हे काय बरं, इन्फेक्शन. आणि हे काय बरं, नॉन इन्फेक्शन. म्हणजे घरात एखाद्याला हा आजार जर झाला तर दुसऱ्याला होईलच असं नाहीये. मग याच्यामध्ये बघा, इन्फेक्शन डिसीज मध्ये काय बरं, कोल्ड, कॉमन कोल्ड म्हणजे काय, सर्वसाधारण ताप. घरात एकाला ताप आला का दुसऱ्याला पण ताप येतो, बऱ्याच वेळेस असं होतं. फ्लू असेल किंवा डेंग्यू वगैरे, घरात एखाद्याला डेंग्यू झाला तर दुसऱ्याला पण डेंग्यू होऊ शकतो. किंवा ते दिवी आजार वगैरे एकाचा दुसऱ्याला पण होऊ शकतो, असे काही आहे. तर इथं नॉन इन्फेक्शन डिसीज आहे. नॉन इन्फेक्शन म्हणजे काय, एकाच्या दुसऱ्याला होणार नाहीये. उदाहरणार्थ काय, डायबिटीस. घरात एखाद्याला डायबिटीस आहे, मग दुसऱ्याला पण होईल का, नाही होणार. घरात एखाद्याला हार्ट अटॅक आला तर दुसऱ्याला लिहिलेलं असं आहे का, नाहीये. तर ते वेगवेगळे आजार, हे नॉन इन्फेक्शन आहे. कळाले का. डिसीजचे दोन टाइप सांगितले तुम्हाला, अकॉर्डिंग टू ड्युरेशन, अकॉर्डिंग टू रिझन. अकॉर्डिंग टू ड्युरेशन मध्ये दोन आहे, एक आहे क्रोनिक म्हणजे जुने आजार, आणि दुसरा ऍक्यूट म्हणजे लगेच झाला आणि लगेच तो बरा पण होणार पुढच्या 2-4 दिवसामध्ये. आणि इकडे अकॉर्डिंग टू रिझन मध्ये काय सांगितलं तुम्हाला, हेरिडिटी म्हणजे काय, अनुवंशिक आजार आहे, ते चालत आलेले आहेत. आणि इथं काय बरं, ऍक्वायर्ड डिसीज म्हणजे काय, ते नंतर झालेले, जन्मानंतर झालेले, हे जन्माच्या आधीच झालेले, काय जन्मातच झालेली. अलग लक्षात, नक्की. पॉइंट क्लिअर होईल सर्व एकदम. नेक्स्ट बघा आता काय, मग अशी काही काही येडेगाबाई राहतात, पुढे थुकात्या काही करीत्या, त्याच्यामुळे बाकीचे आजारी राहतात. हे सर इन्फेक्शन थ्रू आउट द थुकल्यामुळे, स्पिटम कुठेतरी थुकल्यामुळे काय होतात, आजार वगैरे होतात. ही सवय चांगली आहे का, नाही, ही खूप घाण सवय. एखादा जर केलं त्याला ओरडलं पण पाहिजे, असं काही करू नको, दुसरे आजारी होते. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी असे लोक आपल्याला बघायला मिळतात, याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला आजार वगैरे होतात. मी तर दिले बघा, हाऊ डू द फॉलोविंग डिसीज स्प्रीड. काही खाली आजार दिले, ते कशा प्रकारे स्प्रीड होतात. उदाहरणार्थ काय, हेपेटिटिस आजार आहे, मलेरिया आहे, स्कॅम्बियर आहे, टीबी आजार आहे, डेंग्यू आहे, त्यानंतर डायसेंट्री आहे, त्यानंतर रिंग वॉर्म आहे, आणि स्वाईन फ्लू. हे सर्व आजार पुढे गेले आहेत, कोणते तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे. मग आता ही आजाराची सर्व डिटेल माहिती आपल्याला इथे दिली बघा. हे आपल्याला बघायचे, हा टेबल आपल्याला पाठ करायचा, समजून घ्यायचं व्यवस्थित. इन्फेक्शन डिसीज पहिले कोणते बघायचे आपल्याला, इन्फेक्शन. इन्फेक्शन म्हणजे काय रे, इन्फेक्शन म्हणजे आता शिकलो, एकामुळे दुसऱ्याला होणार आहे, त्याला इन्फेक्शन म्हणायचं. म्हणजे एकाला खोकला आला, तो खोकला का दुसऱ्याला येतो. एकाला सर्दी झाली, त्याला सर्दी झाली तर शेजारच्याला पण येते. याला काय म्हणतो आपण, इन्फेक्शन डिसीज. मी इथं दिलंय बघा, डिसीज स्प्रीड throughout contaminate air, water, food or vector are called as infection disease. इन्फेक्शन डिसीज ची तुम्हाला इथं काय दिली रे, डेफिनेशन दिली. काय डेफिनेशन आहे, डिसीज स्प्रीड, स्प्रीडचा अर्थ काय रे, पसरणे. डिसीज स्प्रीड थ्रू आउट कंटिन्युएट, कशापासून, हवेपासून, हवेतून जातात, पाण्यातून वॉटर, फूड, आणि वेक्टर. वेक्टर म्हणजे काही असे बॅक्टेरिया असतील, इन्सेक्ट असतील, जसं की आपल्याला माहिती आहे खराब माशा किंवा खराब डास वगैरे यांच्यामुळे सुद्धा आपल्याला आजार होतात. त्याला आपण काय म्हणतो, वेक्टर्स. म्हणजे एक माध्यम आहे. कोणाचं माध्यम आहे बरं, इन्सेक्ट, बाकी बारीक किडे किंवा अदर ऍनिमल, काही प्राणी पण आहेत, त्यांच्यामुळे सुद्धा इन्फेक्शन होतं. काही आजारी आपल्याला कुत्र्यांपासून होतात, काही आपल्याला माकडांपासून होतात, काही आपल्याला डुकरांपासून होतात, पीग वगैरे यांच्यापासून आजार होतात. त्यांच्या जवळ जायचं का, नाही जायचं. कितीतरी काही जण जातातच, आलं लक्षात, ते जायचं का जवळ, नाही. त्यांच्यापासून आपल्याला आजार होऊ शकतात. ते कुत्र्या मांजरापासून आजार होता माहितीये का तुम्हाला. मग ते कुत्र्या मांजरांना इंजेक्शन द्यावं लागतं, त्यांना शॅम्पूने धुवावं लागतं. आता आपल्या इथले कुत्रे, त्याला आंघोळ हा प्रकारच माहित नाही कधी, ते आजारी असेल तेच आपण घेतो जवळ, त्याच्यामुळे आपण काय होतो, इन्फेक्टेड होतो, आजारी होऊ शकतो. त्यामुळे जर घरात कुत्रा पाळलेला असेल तर त्याला रेग्युलर इंजेक्शन, त्याला रेग्युलर धुणं वगैरे, त्याला चांगलं खायला, ही सगळी काळजी आपण घेतली पाहिजे. मग याच्यामुळे जर जसं केलं नाही तर मग काय होतं बरं, आपल्याला इन्फेक्शन होतं. ते इन्फेक्शन कशा माध्यमाने होतं, एअर, वॉटर, फूड अँड वेक्टर, दॅट इज इन्सेक्ट अँड अदर ॲनिमल्स, इज कॉल्ड इन्फेक्शन डिसीज. इन्फेक्शन डिसीज कळालं काय, इन्फेक्शन डिसीज म्हणजे काय, एकाच्या माध्यमाने दुसऱ्याने होणारा आजार, इन्फेक्शन डिसीज.
मग ते कोणते कोणते आहेत तर इथं आपल्याला सगळे तो चार्ट दिलेला आहे. पहिला आहे ट्युबरक्युलोसिस, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, टीबी टीबी म्हणतो, ट्युबरक्युलोसिस. एखाद्याला जर टीबी झाला असेल, ट्युबरक्युलोसिस झाला असेल, तो खोकतो वगैरे बघा, त्याला खूप दिवसाचा खोकला आलेला असतो. मग या आजाराबद्दल सर्व माहिती आपल्याला दिलेली आहे. काय दिली बघा, पहिला कोणता डिसीज आहे तर ट्युबरक्युलोसिस. मग पॅथोजन, पॅथोजनचा अर्थ काय, कशाच्या माध्यमाने, माध्यम नाही, पॅथोजन म्हणजे काय, कोणता येतो, कशामुळे झालाय. पॅथोजन म्हणजे काय, कशामुळे झालाय, त्याचं काहीतरी नाव असेल ना, बॅक्टेरिया बिक्टेरिया काहीतरी असेल ना, तो असेल. मग हा ट्युबरक्युलोसिस कशामुळे झालाय बरं, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. काय नाव आहे त्याचं, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. ह्या पॅथोजनमुळे हा आजार आपल्याला होतो. मग हा कसा होतो, त्याचे मोड दिलेले, त्याचं माध्यम दिलेले, कसा होतो तर स्पिटिंग बाय पेशंट. ज्या माणसाला ऑलरेडी टीबी झालेला आहे, तो कुठेतरी थुंकला तर त्याच्या बाहेर ते थुंकण्यामधून बारीक बारीक बॅक्टेरिया बाहेर पडतात आणि ते बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचतात, नाका तोंडावाटे मध्ये जातात, तो आजारी झाला, कारण की इन्फेक्टेड आजार आहे, इन्फेक्शन आहे. नंतर काय बरं, हवेतून सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचतात. त्यानंतर काय, प्रोलॉंग्स कंटेंट विथ अँड शेअरिंग ऑफ द मटेरियल ऑफ द पेशंट. जर एखाद्या व्यक्तीला टीबी झालेला आहे, त्याचे यूज केलेल्या वस्तू जर आपण यूज केल्या तरी सुद्धा टीबी होऊ शकतो, कारण की तो कसा आहे बरं, इन्फेक्शन आजार आहे ना, इन्फेक्शन डिसीज आहे. म्हणजे तिने ज्या ब्रशने दात घसले, तिने जर आपण घसले तर, किंवा तिने जे काय ब्लँकेट वगैरे यूज केले असेल ती आपण केली तर, त्याचे कपडे आपण यूज केले असेल तर त्याच्या माध्यमाने सुद्धा काय होऊ शकतो, तो आजार आपल्याला होऊ शकतो. मोड ऑफ इन्फेक्शन, कळालं का, मोड ऑफ इन्फेक्शन. मग आता त्याचे लक्षण काय, म्हणजे काय, ज्याला ट्युबरक्युलोसिस झालेला आहे का, त्याला नेमकं काय लक्षण आहे, लक्षण कळतं ना, कोणता आजार झाल्यावर काय कोणते लक्षण आहे. त्याला काय बरं, आपल्याला काही महत्वाचे सिम्पटम्स दिलेले आहेत. मग आता सिम्पटम्स कोणते आहे बरं, क्रोनिकल कफ, क्रोनिकल म्हणजे जुना, खूप दिवसापासून कफ झालाय किंवा खूप दिवसापासून त्याला खोकलाय, अशा व्यक्तीला ट्युबरक्युलोसिस व्हायचे बहुतेक चान्स असतील किंवा झालेला असू शकतो. सेकंड काय, ब्लडी स्पिटिंग, कधी कधी काय होतं, खोकल्या वाटेचं रक्त वगैरे पण पडतं तोंडातून, ते जरी रक्त पडलं तोंडा वाटे तर याचा अर्थ बहुतेक त्याला ट्युबरक्युलोसिस झालेला असू शकतो. अजून काय बरं, इमेसिएशन डिफिकल्ट ब्रीथिंग, म्हणजे काय, श्वास घ्यायला त्याला त्रास होत असेल तरी सुद्धा काय झाला असू शकतो, त्याला ट्युबरक्युलोसिस झालेला असू शकतो, चान्स आहे. पहिलं काय बघितलं, कशाच्या माध्यमाने, किंवा त्याचं पॅथोजन काय, कोणता तो किटाणू आहे, त्याचा मोड कोणते कोणते आहेत, त्यानंतर त्याचे सिम्पटम्स कोणते कोणते, लक्षण, सिम्पटम्स म्हणजे काय रे, लक्षण, आणि प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट, आपण काय काळजी घेतली पाहिजे, किंवा झाला असेल तर काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे. प्रिव्हेन्शनचा अर्थ काय, आजार होऊ नये म्हणून काळजी घेणं. ट्रीटमेंट म्हणजे काय, आजार झालाय मग त्याच्यावरती आपल्याला ट्रीटमेंट घेणं. दोघांमधला फरक कळाला. तुम्ही बघितला असेल, आपण लहानपणी 5 वयाच्या आत बरेच काही इंजेक्शन टोचले, इकडं इकडं बरेच कुठं टोचले, बरोबर का नाही, ते का टोचलेले तर ते काय आहे, प्रिव्हेन्शन, म्हणजे काय, काळजी, हे आजार यांना होऊ नये मोठे झाल्यावर आपण लहान वर्ष 5च्या आतच काही इंजेक्शन घेतलेले असतात, ते घेतलेले. मग आता याचं काही महत्वाचे वॅक्सिन आहे, जसं की ट्युबरक्युलोसिस होऊ नये म्हणून बीसीजी वॅक्सिन, कोणती आहे, बीसीजी वॅक्सिन लहान मुलांनी दिली जाते. आयसोलेशन ऑफ पेशंट, काय काळजी घेतली पाहिजे आपण, जो कोणी पेशंट आहे ना त्याला आयसोलेट करून ठेवलं पाहिजे. आयसोलेटचा अर्थ काय रे, स्वतंत्र, त्याला वेगळा रूम दिला पाहिजे, त्याचं जेवण खाऊन वेगळा डिश मध्ये पाहिजे, त्याचे कपडे लत्ते वेगळे पाहिजे, त्याचा कोणताही यूज आपण करायचा नाही. मग त्याला काय करायचं, आयसोलेट, आयसोलेट म्हणजे वेगळं करून ठेवायचं. त्यानंतर काय, रेग्युलर मेडिकेशन लाईक डीओटी डॉट नावाचं एक औषध असतं, ते त्यांनी रेग्युलर घेतलं पाहिजे, त्याने तो ट्युबरक्युलोसिस बरा होऊ शकतो किंवा बरा होतो. अलग लक्षात. मग काय सांगितलं तुम्हाला, आजार काय, तो डिसीज आहे, नंतर काय कशामुळे होऊ शकतो किंवा कोणतं ते बॅक्टेरिया वगैरे काय असेल, त्यानंतर काय मोड ऑफ इन्फेक्शन सांगितलं, नंतर तुम्हाला सिम्पटम्स सांगितले ना, आपण काय प्रिव्हेन्शन किंवा काय ट्रीटमेंट केली पाहिजे. मग आता तुम्हाला क्वेश्चन विचारतात, ट्युबरक्युलोसिस झाल्यावरती काय ट्रीटमेंट घ्यायची, डॉटची ट्रीटमेंट घ्यायची, डीओटी.
लक्षात आलं. त्यानंतर कसली वॅक्सिन घ्यायची, प्रिव्हेन्शन काय घ्यायचं बरं, बीसीजी लस घ्यायची, बीसीजी वॅक्सिन आपण ज्याला म्हणतो. हे कळालं सर्वांना नक्की. पहिला कोणता आजार बघितला, कोणता डिसीज बघितला, ट्युबरक्युलोसिस. सेकंड आहे तो कोणता आहे बरं, हेपॅटिटिस. कोणता आहे बरं, हेपॅटिटिस, ज्याला आपण म्हणतो जॉन्डिसिस. काय म्हणतो, जॉन्डिसिस हा आजार आहे. मग याच्यामध्ये हिपॅटिटिस मध्ये 5 टाइप्स आहे. कशामुळे होतात, तर हिपॅटिटिस एक व्हायरस आहे जो ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे, ई आहे. म्हणजे हा हिपॅटिटिस व्हायरस हिपॅटिटिस हा आजार कोणामुळे होते, व्हायरस, ज्याचं नाव ABCD आहे. हिपॅटिटिस A, B, C, D हे वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरसेस आहेत, त्यांच्यामुळे हा आजार होतो. हिपॅटिटिसचा अर्थ काय बरं माहितीये का, कावीळ. तुम्ही ऐकलंय का हे, कोणाला पिवळी कावीळ झाली, काहींना सफेद कावीळ झाली, अशी प्रकारे सर आलं लक्षात. हिपॅटिटिस म्हणजे काय, कावीळ आजार. कावीळ झाल्यावरती काही माणसांचे चेहरा, हात पाय काय होतात बरं, पिवळे पडतात. लक्षात. मग आता मोड ऑफ इन्फेक्शन कशाच्या माध्यमातून इन्फेक्ट होतात, तर कंटिमिनेट वॉटर. म्हणजेच काय रे, कंटिमिनेटचा अर्थ काय, दूषित पाणी. कंटिमिनेटचा अर्थ काय, दूषित वॉटर, पाणी. शेअरिंग ऑफ निडल्स म्हणजे काय, सुया. एखाद्या पेशंटला, एक पेशंट आहे सपोज, ज्याला काय झालं, हिपॅटिटिस झालेला आहे, त्याची सुई दुसऱ्याला वापरली. आता डॉक्टर असे नाही करते. आता डॉक्टर पहिले काय व्हायचं माहिती तुम्हाला, तुम्ही ते बघितलेलं नाहीये. 10-20 वर्षापूर्वी काय व्हायचं, एक पेशंट आला, डॉक्टर त्याला 20 रुपयाचं एक इंजेक्शन टोचायचं, 20 रुपये घ्यायचे तेव्हा. ते इंजेक्शन टोचलं का ते इंजेक्शन काढायचं आणि तिथे एक छोटासा एक बाउल असायचं ज्याच्यात पाणी उकळत राहायचं, त्याच्यात ते इंजेक्शन टाकून द्यायचं. ती सुई काय करायची, मग ते जे काय आजार, ते काय त्याला आजार झालेला आहे ना, त्याचे ते बॅक्टेरिया वगैरे त्या सुईला चिटाकलेले आहे ना, ते जळून जायचे, मरून जायचे सगळे. पुन्हा ती सुई घ्यायची, दुसऱ्या पेशंट आला का त्याला पण टोचायची, तिसरा आला का त्याला पण टोचायची. 5-10 जण तर एका सुईवर काम चालायचं, एकच सुई सर्वांना वापरायची. पण त्याच्यामुळे खूप आजार व्हायला लागले होते. ते उकळून घ्यायचे, बरेच किटाणू मरायचे, पण श्युअरिटी पूर्ण नव्हती ना. आता मात्र तुम्ही जर कधी दवाखान्यात गेले तर डॉक्टरनी एखाद्या सुई टोचली का लगेच डस्टबिन मध्ये टाकून देतो, परत रियूज करतो का तो, नाही. सरकारने त्याच्यावर खूप काम केलंय, बऱ्याच काय आता सुया यांचं उत्पादन वगैरे पण वाढवलंय, बऱ्याच फॅसिलिटी पण दिलेल्या आहेत गव्हर्नमेंटनी. तर आता सुई जी निडल्स आहे ती परत यूज होत नाही, ती करायला नाही पाहिजे. त्यानंतर काय बरं, ब्लड ट्रान्सफ्युशन. ब्लड एकमेकांना दिल्यावर पण आपल्याला अशा प्रकारचे आजार होऊ शकतात. मग आता ह्या हिपॅटिटिसचे लक्षण काय, काय बरं, सिम्पटम्स, लक्षण काय, कोणाला होतो हा, तो आहे एनॉक्सिया. एनॉक्सिया, त्यानंतर येलो युरिन, त्यानंतर जनरल विकनेस, त्यानंतर आहे नोसिया, त्यानंतर ओमिटिंग, गेस्टूल. असे काही लक्षण आहे, सांगतो थोडक्यात काय. काहींना लघवी काय होती बरं, पिवळी होती. काहींच्या पोटामध्ये दुखतं, काहींना 4-5 दिवस पळावं लागतं, विकनेस वाटतं, थकवा वाटतो, सारखं झोपूशी वाटतं, अभ्यास करूशी वाटत नाही, शाळेत जाऊशी वाटत नाही, काम घरात करूशी वाटत नाही. तुम्हाला नाही होईल बरं का आजार, तुम्हाला ते सर्व वाटतंय पण तुम्हाला हा आजार नाहीये. नाही तर तुम्ही आली तर आपल्याला पण वाटत राहिलं, अभ्यास करूशी कोणालाच वाटत नाही. वाटतं, व्हेरी गुड, तुम्ही माझे विद्यार्थी म्हणून तसं वाटत असेल तुम्हाला. हे कळालं का, याचे सिम्पटम्स आहेत. आणि मग याच्यावाली प्रिव्हेन्शन किंवा ट्रीटमेंट काय, काळजी पण घेतली पाहिजे. काय बरं, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर. जे पाणी आहे का ते उकळून पिलं पाहिजे. उकळून पाणी का बरं प्यायचं, त्यातले जे बॅक्टेरिया, व्हायरस जे आहे ते मरून जातात, मग ते पाणी प्यायचं. मेलेले बॅक्टेरिया पोटात गेले तर चालतात, जिवंत बॅक्टेरिया पोटात गेलेले चालत नाहीत. कारण की मेलेले बॅक्टेरिया उडून थोडे जातात, त्याचेच असतात ते आपण पिऊन घेतो, पण त्याचा त्रास आपल्याला होत नाही. आता पिऊन घ्यायचं, थोड्या वेळाने ते आपोआप निघून जातं. प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड. आपण हात काय केले पाहिजे, स्वच्छ धुतले पाहिजे. नाही तर आपला कार्यक्रम काय, खेळून यायचं लगेच जेवायला बसायचं, असं नाही केलं पाहिजे. कधी पण जेवणाच्या आधी हे आपण हँड वॉश नेहमीच पाहिजे. घरात गेलो, बाहेरून आपण घरात गेलो, घरात गेल्या आपल्या हँड वॉश केलंच पाहिजे, स्वच्छच राहिलं पाहिजे, टापटीप राहिलंच पाहिजे. तुम्हाला मी आधी पण सांगितलंय, खूप सुंदर, स्वच्छ, सुंदर नाही स्वच्छ राहायचं. सुंदर
असणं नसणे देवाचा चमत्कार आहे आपल्यासाठी. सुंदर देवाने दिलं तर अति उत्तम, नाही दिलं तर आपण स्वच्छ राहायचं. स्वच्छ म्हणजे काय? छान कपडे घालायचे. छान म्हणजे फाटलेले असले तरी चालेल, पण धुतलेले पाहिजे, टापटीप पाहिजे. सॉक्स एकदम चांगले पाहिजे. 2 सॉक्स असले, परिस्थिती गरीब आहे, 2 येतील, तसं आपण चॉकलेट आणि कॅडबरी खायलाच किती पैसे उडवतो. सॉक्स तसा पण काय 20-25 रुपयाला सॉक्स असतो. 4-5 सॉक्स पाहिजेच. काही काही गबाळे काय करतात, आज सॉक्स घातलेला परत उद्या घाली त्या घाण कुठली, तो वास येतो बसल्यावर. एकदा सॉक्स घातला आणि तो जर काढला तर परत नाही घालायचं, धुवूनच घालायचं, दुसरा घालायचा. कपडे स्वच्छ, रोजच्या रोज कपडे धुतलेच गेले पाहिजे. रोजच्या रोज आंघोळ डोक्यावरून पाणी घेतलंच पाहिजे. काही काही लोक चमायला कसे जगात्या काय माहिती, 4-4 दिवस डोकं धुती नाही यार, रविवार ते रविवार डोकं धुई द्या, किती घाण गबाई. आता लेडीजचा प्रॉब्लेम हे आहे, रोजच्या रोज काही केस धुणं पॉसिबल नाही होत, पण दिवसाआड किंवा 2-3 दिवसात एकदा तर धुतलेच पाहिजे. पोरांनी मात्र धुतले पाहिजे, कारण की तुमचा निम्मा दिवस तर चिखलात आणि त्या मातीतच जातो होता. त्यामुळं रोजचे डोकं हे धुतलं, डोक्यावरूनच पाणी घ्यायचं. सांग, दर रविवारी काय करायचं, नेल्स कट केलेच पाहिजे. दिवसातून किमान 3 ते 4 वेळेस हातपाय धुतलेच पाहिजे. हात पाय छान सर्व धुवायचे. सकाळी आंघोळ केली मस्त रुमालाने पूर्ण अंग एकदम स्वच्छ पुसलंच पाहिजे. काही काही गावांनी निम्मा अंग पुशी द्या, तसेच कपडे घालत्या घाण कुठले. स्वच्छ एकदम टापटीप राहायचं. आणि ही टापटीपची सवय लागली पाहिजे. म्हणजे काय, टापटीप आहे, घर आपली परिस्थिती सर्वांची चांगली, एकदम काही प्रॉब्लेम नाहीये, एकदम मस्त आहे. थोडासा सेंट मारला तरी चालेल, भारी वाटतं, फ्रेश वाटतं. थोडा सेंट मारायचा, शूज चांगले घ्यायचे, कपडे चांगले वापरायचे, थोडं टापटीप राहायचं. बसणे जिथं आपण बसतो तिथे स्वच्छता पाहिजे, क्लीनिंग पाहिजे, केस छान विंचरलेले पाहिजे, किमान 2दा ब्रश केला पाहिजे. काही काही जण एकदा पण करते नाही, विकारचो 2दा तर केलाच पाहिजे. ही सर्व टापटीप आपली सवयच पाहिजे, आपला ऑराच पाहिजे. लक्षात आलं का? एवढं टापटीप सुंदर स्वच्छ. सुंदर नसलं तरी चालेल, पण स्वच्छ मात्र पाहिजे. सुंदर असलं तर चांगलीच गोष्ट आहे, आपल्यासाठी सुंदरच आहे सर्व, एकाचं एक आहे, पण स्वच्छ पण पाहिजे. लक्षात आलं? ही काळजी आपण घेतली पाहिजे. नाही तर मग ते दवाखान्यात वगैरे जाणं लय अवघड परिस्थिती. तुझं बरं आहे ना, उचल घाबरू नको. ओके, हे कळालं सर्वांना. ड्रिंकिंग बॉइलिंग वॉटर पाहिजे, गरम उकळतं पाणी प्यायचं. काही काय आपली लय कलाकार आहे यार लोक, काही काहींच्या घरातल्या आया लय कलाकार आहे, पाणी गरम करतात, गार करून पितात. गरम पाणी नाही प्यायला लावलं, पाणी उकळलेलं पाहिजे, बॉईल पाहिजे, बॉईल केलं तर ती जळतात किटाणू, नुसतं गरम करून नाही जळती. आपली मम्मी म्हणजे लय आता बेकार, काट कसर करायच्या बाबतीत लय बेकार आहे. पाणी, डॉक्टर आजारी पडलं तर डॉक्टरकडे जातो, डॉक्टर म्हणतो पाणी उकळून प्या. आपल्या मम्म्या काय करतात, पाणी फक्त गरम करते, उकळी का, गॅस वाया जातो म्हणे तिचा वाला. पाणी गरम नाही करायचं, पाणी उकळायचं डायरेक्ट, तर ते किटाणू मरतील, नाही तर काय फायदा याचा वाला. लक्षात. बरं, आपली तर अजून कलाकार आहे, असं मिले ठिकाणी पाहिलेलं आहे. पाणी उकळायचं, पण तहान लागलेली असते, मग तेवढं गरम पाणी तर पिवत नाही, मग त्याच्यात गार पाणी वाटायचं मग प्यायचं. अरे काय करावं, अवघड परिस्थिती आहे आपल्याकडे. असं झाला काय हरकत नाहीये. हे कळालं का सेकंड डिसीज? ओके, हो खरं आहे तिचं आलं. पुढचं आहे डायसेंड्रिया. कोणता आहे? डायसेंड्रिया. म्हणजेच काय रे, काहीतरी पोटाची गडबड, लय मोठी गडबड, असं काही नाही. मग हे कशामुळे होतात, तर काही बॅक्टेरिया आहेत, काही व्हायरसेस आहे, त्यानंतर शिगेला, बेसिलिया, असे बरेच काही काही आजार आहेत. ही जीव आपली वाकडी तिकडी वाहणारच. लक्षात झालं? हे काही महत्वाचे आपल्याला काय, व्हायरसेस, बॅक्टेरिया. बरं, पुढचं कोणतं कॉलम आहे? बरं, आपण काय केलं पाहिजे, कसला कॉलम आहे हा कॉलम आपला कसला आहे, मोड ऑफ इन्फेक्शन. मग मोड ऑफ इन्फेक्शन कशामुळे होऊ शकतो, हा कंटिमिनेटेड फूड अँड वॉटर, म्हणजे दूषित अन्न आणि दूषित पाणी, त्याच्यामुळे होऊ शकतो. पुढं कसला आहे बरं आपला सिम्पटम्स, काय काय बरं, वॉटरी स्टूल. वॉटरी स्टूलचा अर्थ काय असो, पेन इन अब्डोमेन. अब्डोमेन म्हणजे काय रे, पोट, पोटामध्ये
पेन होणं. वरचा अर्थ कळाला का? कळाला ना? घाईघाईत जायचं, घाईघाईत जायचं, घाईघाईत जायचं. थोडस कळून घ्या आता काय. ओके, समजलं? व्हेरी गुड. पुढे काय? मग आता याच्यावर काय आपण काळजी घेतली पाहिजे? तर ड्रिंकिंग ऑफ बॉइलिंग वॉटर, गरम पाणी पिलं पाहिजे, उकळून पाणी पिलं पाहिजे. प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, छान साठवलेलं व्यवस्थित उघड्यावरचं अन्न नाही, व्यवस्थित अन्न आपण खाल्लं पाहिजे. आणि ORS कन्झम्पशन, काही ORS पावडर वगैरे असते ते आपण पिली पाहिजे, म्हणजे विकनेस वगैरे आपला काय होतो, कमी होतो. तुम्हाला माहितीये का, जास्त जुलाब व्हायला लागले तर डॉक्टर पहिले ORS ची पावडर देतो, माहितीये ना? का? कारण की जास्त वॉटरी स्टूल व्हायला लागला तर आपल्याला विकनेस येतो. काय येतो? आणि तो विकनेस आल्यामुळे काय होतं, मग आपण घरात पडून राहतो, शाळेला सुट्ट्या बिट्ट्या मारतो, मग डॉक्टर काय करतो, पहिले ORS पावडर देतो, जिने आपल्याला एनर्जी मिळते. ओके, पुढचा कोणता आजार आहे बरं? कोलेरा. कोलेरा कशामुळे होतो बरं? व्हिब्रिओ कोलेरिया. कशामुळे होतो? व्हिब्रिओ कोलेरा. हा एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे. काय हा एक प्रकारे बॅक्टेरिया. कशामुळे होतो बरं? मोड काय बरं? तर कंटेमिनेट फूड अँड वॉटर, अशुद्ध पाणी आणि अशुद्ध जेवण. बाहेर पुढे बी काही खाल्लं, लग्न कार्यात गेलो, भेटलं नाही सारखं आपण खातो, घरी 2 पुऱ्या खातो, तिथे गेल्यावर 4-5 पुऱ्या खातो, घरात 1 गुलाबजाम खातो, तिथं इथपर्यंत नुसतं गुलाबजाम खातो. या असा आगोऱ्यापणा केला का मग प्रॉब्लेम होऊ शकतो. बरं, मग त्याची काय बरं लक्षणं कोणते बरं? वॉमिटिंग. वॉमिटिंग म्हणजे काय? उलट्या. उलट्या किंवा सुईच्या काही म्हणा ती, बरोबर. त्यानंतर काय बरं? सर डायरिया, क्रॅम्प इन लेग्स. मग काय होतं, थोडस जुलाब वगैरे सारखं पण होतं. त्यानंतर आपल्या पायाला क्रॅम्प्स होतात, हात पाय वगैरे खूप दुखतात, ते होतं. मग काय काळजी घेतली पाहिजे? फॉलोइंग हायजेनिक प्रॅक्टिस, अवॉइडिंग ओपन प्लेस फूड, ड्रिंकिंग बॉइलिंग वॉटर, वॅक्सिनेशन अगेन्स्ट कोलेरा. मग काय वॅक्सिनेशन घेतलं पाहिजे. बाकी तर तेच आहे, काय पाणी उकळून पिलं पाहिजे, स्वच्छ चांगला अन्न खाल्लं पाहिजे, ताजं अन्न खाल्लं पाहिजे, उघड्यावरचं अन्न खाता कामा नये, पाणीपुऱ्या खायच्या नाहीये, बर्गर पिझ्झा खायचा नाहीये, त्याच्यामुळे हे आजार जास्त होऊ शकतात. आणि लास्ट आजार जो आपल्याला दिलाय तो कोणता दिलाय बरं? टायफॉइड. कोणता दिलाय? टायफॉइड. टायफॉइड कशामुळे होतो? सॅल्मोनेला टायफी हा एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे. काय बरं? सॅल्मोनेला टायफी हा एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे, याच्यामुळे हा आजार होतो. का होतो? मोड, कंटेमिनेंट ऑफ वॉटर अँड फूड. झोपला का भाऊ? नाही ना? तुला नाही याच्यातला कोणता आजार झाला? नाही ना? अशक्तपणा वाटतोय काही? बोरबोर वाटतंय का? नाही ना? काही मजेत आहे सर्व? मग पुढचं काय बरं याचं आलं? मग काय लक्षण आहे, सिम्पटम्स काय काय? अनक्सिया, त्यानंतर काय हेडेक, त्यानंतर काय रॅश ऑन ॲब्डोमेन, त्यानंतर काय डायसेंट्री, फेवर अप टू 104 डिग्री फॅरेनहाइट. म्हणजे 104 किंवा त्यापेक्षा जास्त ताप आलेला असतो त्या माणसांना टायफॉइड काय झालेलं असतं? टायफॉइड. किंवा पोटांवरती हातावरती असे रॅशेस येतात, त्यांच्या लाल लाल रॅशेस येतात, तेव्हा आजार झालेल्या सारखं वाटतं. ही त्याचे काय लक्षण आहेत. मग आता त्यासाठी काही काळजी घेतली पाहिजे ना. पुन्हा काळजी सर्वात बेस्ट म्हणजे काय, आपल्याला जे आजार होतात ना याला 2 कारण आहे. एक तर काय, अशुद्ध पाणी, कंटेमिनेट वॉटर अँड फूड, ते नाही. मग त्यासाठी ड्रिंकिंग वॉटर म्हणजे काय, बॉइलिंग ड्रिंक वॉटर करायचं. म्हणजे काय करायचं? गरम पाणी. वॅक्सिनेशन करायचं. प्रॉपर डिस्पोजल ऑफ वेजेस म्हणजे काय, जे काही कचरा कुचरा आहे ते प्रॉपर एकदम क्लीन असलं पाहिजे, स्वच्छता राखली गेली पाहिजे, म्हणजे आजार होणार नाही. म्हणजे थोडक्यात एक गोष्ट कळाली का? हे सर्व आजाराचं एक मेन कारण आहे. कोणतं? अस्वच्छ. नेहमी काय राहायचं? स्वच्छ. आपल्या आसपास नेहमी काय पाहिजे? क्लिनिंग पाहिजे. अस्वच्छ राहायचं नाही. पाणी उकळून पिलं पाहिजे, बाहेरचं अन्न खाल्लं नाही पाहिजे, या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. हे सर्व काही महत्वाचे आपल्याला 4-5 महत्वाचे आजार वगैरे दिलेले आहे. हे महत्वाचे काही डिसीज आहेत. कळले की डिसीज सर्वांना? नक्की हे चांगले आपल्याला लर्न करायचे बरं का.
हे काही महत्वाचं तुम्हाला बघा, असं तुम्हाला घरात बिरात कुठं पाहायला भेटतं, पाणी वगैरे कुठे साचलेलं आहे, कुठेतरी घाण पडलेली आहे, कुठे भिंतींवरती, कुठे टायरांमध्ये पाणी साचले, कुठेतरी असे मडके बुडके पडलेले राहतात, त्यात पाणी साचतं, डास होतात, त्यानंतर तुमच्या माश्या होतात, आळ्या होतात, वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया तयार होतात. हे सर्व काय बरं, डिसीजचे लक्षण आहे. डर्टीनेस इन द सराउंडिंग. डर्टीनेस म्हणजे काय रे, घाणेरडापणा. असे घाणेरडापणा नको आहे आपल्या. तर आपण काय करतो, आपलं घर स्वच्छ ठेवण्यासाठी आपला कचरा शेजारच्या भिंती ठेवून जातो, शेजारच्या घरासमोर टाकतो, बरोबर ना. तिथं पुढे टाकतो, बॅक्टेरियाला काय आपलं घर माहित नाही का, माहिती आहे, तो आपल्या पण घरात घुसू शकतो. त्यामुळे कचरा घाण गुण ही काय पाहिजे आपल्याला, लांब लांबच पाहिजे. इथपर्यंत कळालं का सर्वांना? नक्की काही डाऊट राहील का? नाही. मग आजच्या दिवस आपण इथंच थांबूया. उरलेला जो लेसन आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करूयात. तोपर्यंत ह्या झालेल्या सर्व टॉपिकचे नोट्स काढा, पाठांतर करा. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. थँक्यू सो मच.